जेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय निघतो तेव्हा आपल्या मनात त्या नेत्यांची संपत्ती किती असेल हा प्रश्न आपल्याला जरूर पडला असणार। विधानसभा, लोकसभा, राज्यसभा किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील तर प्रत्येक निवडणुकीत उमेदवाराला निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं। त्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही याची माहिती तसेच संपत्ती व वैयक्तिक माहिती द्यावी लागते। मग निवडणूक आयोग ते प्रतिज्ञापत्र त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करतं व ते कोणीही पाहू शकतं। आज देशात व महाराष्ट्रात सुद्धा खूप कमी स्वाभिमानी नेते उरले आहेत। त्यापैकी एक म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। ते आज जवळजवळ 40 वर्षे राजकारणात आहेत। तर त्यांची संपत्ती किती आहे व त्यांच्या कुटुंबाची संपत्ती किती आहे ते पाहूया। दिनांक 28 मार्च 2024 लोकसभेसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला। यातूनच ही सर्व माहिती आपण घेतलेली आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे रोख रक्कम 43,000 रुपये इतकी कॅश आहे। त्यांची पत्नी सौ अंजलीताई आंबेडकर यांच्याकडे रोख रक्कम 38,000 रुपये इतकी आहे व मुलगा सुजातदादा आंबेडकर यांच्याकडे रोख रक्कम 12,000 इतकी आहे। तसेच मुव्हेबल असेट्स म्हणजे जंगम मालमत्ता, उदाहरण बँकमध्ये बॉन्ड्स, डिबेंचर्स, शेअर्स, म्युच्युअल फंड यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि सोनं इत्यादी। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जंगम मालमत्ता 45,92,123 रुपये व 19 पैसे इतकी आहे। त्यांची पत्नी यांच्याकडे 1,17,86,972 रुपये 64 पैसे इतकी आहे व मुलाकडे 45,64,034 रुपये इतकी आहे। आणि इमूव्हेबल असेट्स म्हणजे स्थावर मालमत्ता, उदाहरण जमीन, अपार्टमेंट म्हणजे एक प्रकारे प्रॉपर्टी, त्याची आजची मार्केट व्हॅल्यूनुसार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे स्थावर मालमत्ता 37 लाख रुपये इतकी आहे। त्यांच्या पत्नीकडे 2,79,28,040 रुपये आणि त्यांच्या मुलाकडे 3 लाख इतकी आहे। तसेच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वडिलोपार्जित एकूण 1,26,00,000 इतकी मालमत्ता आहे। तसेच दुसरीकडे इतर नेत्यांची संपत्ती ही गगनाला भिडते आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मालकी हक्काची कुठल्याही प्रकारची वाहने नाही आहेत। आज आपल्या महाराष्ट्रात 50 खोक्यांचं राजकारण तर आपल्याला माहीतच असेल। गद्दारी करून काही न करता 50 कोटी मिळतात। यापुढे या स्वाभिमानी नेत्याची संपत्ती काहीच नाही। जे वर्षानुवर्ष भाजपाबरोबर युतीत होते, दुसरे ज्यांनी भाजपाला उघडपणे व छुपा पाठिंबा देत आले आहे आणि तिसरे तर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना निवडणुकीत हरवण्यासाठी उमेदवार दिला व कटकारस्थान केले, ज्यांनी आज देखील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात RSSला मानणारा उमेदवार दिला आणि यांना संविधान वाचवायचे आहे हा खोटा प्रचार करत असतात। खरं तर यांना त्यांची घराणेशाही वाचवायची आहे। हे पहिल्यापासूनच आंबेडकर या नावाला घाबरतात। आंबेडकर नावाला सत्तेपासून कसं लांब ठेवता येईल त्यासाठी ते वाटेल ते जातीपातीचं राजकारण करतात। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।